मुंबई महापालिका निवडणूक आणि मराठी माणसांच्या प्रश्नावर कोणतीही योजना सादर न करता गौतम अदानींची प्रगती पुस्तकं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मराठा समाजाला भ्रमित केले, अशी घरमरीत टीका शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अदानींच्या प्रगतीशी मराठी माणसांना काही देणं घेणं नाही. त्यांचे मूलभूत प्रश्न कालच्या शिवतीर्थावरील सभेत अनुत्तरित राहिलेत, असा टोला महाजन यांनी लगावला. शिवतीर्थावर कौटुंबिक सोहळा झाला. त्यात राज ठाकरेंचं भाषण म्हणजे वक्तृत्व कलेचा उत्तम नमुना होता. या सोहळ्याला मराठी माणसाच्या अस्मितेला जोडण्याचं केलेलं काम निंदनीय असल्याचं ते म्हणाले. घसरत चाललेली राजकीय पत वाचवण्यासाठी केलेला हा खटाटोप होता, असा घणाघात महाजन यांनी ठाकरेंवर केलाय. राज ठाकरे भाषणात अदानींवर घसरले, अशी टीका महाजन यांनी केली. जे अदानी शरद पवारांना मार्गदर्शक मानतात, अदानी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी भोजनासाठी जातात, मग राज ठाकरेंनी अदानींवर केलेली टीका शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मान्य आहे का, असा सवाल महाजन यांनी यावेळेला केला. अदानींनी मागील 10-12 वर्षात प्रगती केली, या राज ठाकरेंच्या दाव्यावर महाजन म्हणाले की राज यांच्या मातोश्री बिल्डरची प्रगती केव्हा झाली, तो त्यांनी आठवायला हवं. युतीची सत्ता असताना मातोश्री बिल्डरची प्रगती झाली. त्यावेळेस राज यांनी मायकल जॅक्सनला मुंबईत आणलं होतं. 25 वर्षात तुमची किती प्रगती झाली याचं राज ठाकरेंनी स्मरण करायला हवं, असं महाजन म्हणाले. उबाठा मनसे जागा वाटपात संदीप देशपांडेंना सोबत घेऊ नका, अशी उद्धव ठाकरेंची मागणी होती. मात्र काल संदीप देशपांडे यांना भाषणाची संधी देणं हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर उगवलेला सूड असल्याचं महाजन म्हणाले. संदीप देशपांडे यांनी कालच्या भाषणात ठाकरे ब्रँड नाही असं म्हटलं, नंतर तो ब्रँड नाही तर विचार आहे असं सांगून देशपांडेंनी सारवासारव केली, असं महाजन म्हणाले. महापालिका निवडणुकीत जर पराभव झाला तर तो ठाकरे ब्रँडचा नसून विचारांचा आहे, अशी मखलाशी देशपांडेंनी केल्याचं महाजन म्हणाले. मराठी माणसांची काळजी घ्यायला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे असे अनेक नेते आहेत. ठाकरेंकडे मराठी माणसाचा ठेका दिलेला नाही, अशी टीका महाजन यांनी केली आहे.